महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या गट ब मुख्य परीक्षा म्हणजे ज्याला आपण एमपीसी ग्रुप बी मुख्य 2025 चा पेपर झाला 17 मे 2026 आणि त्याचं विश्लेषण आपण बघत होतो. पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 15 प्रश्न घेतले, पार्ट 2 ला आपण 16 ते 30 क्वेश्चन घेतले आणि आपल्याला आज पार्ट 3 बघायचा आहे जिथं आपण 31 ते 25 प्रश्न बघणार होतो. ठीक आहे, बघा 31वा प्रश्न आपल्या समोर आलेला होता. प्रश्न क्रमांक 31, प्रश्न क्रमांक 31 काय म्हणतं 31 बघा. पुढील पैकी मराठीतील अव्ययीभाव समास कोणता? तर मित्रांनो, ज्या पद्धतीचं पर्याय त्यांनी दिलेले आहेत का, प्रतिदिवशी, दररोज, प्रतिदिन, आमरण, तर याच्यामध्ये एकही उत्तर येणार नाही. ठीक आहे, कारण का तर तुम्ही जर प्रति म्हणत असताल तर प्रति त्याच पद्धतीने इथला आमरण मधला आ हे संस्कृत उपसर्ग येतं आणि मग हे संस्कृत उपसर्ग आहेत म्हणजे काय आहे की मराठीच्या ऐवजी हा झाला संस्कृत अव्ययीभाव समास मानावा लागेल. जर तुम्ही दररोज म्हणत असताल तर या ठिकाणी दर हा काय अरबी किंवा फारसी उपसर्ग आहे, बरोबर का नाही. बे, बेला, बद, बिन म्हणजे बेशक, बेडर, गैरहजर ह्या पद्धतीचे जे शब्द आहेत जिथं फारसी उपसर्ग किंवा अरबी उपसर्ग. मग ही दर हा अरबी उपसर्ग किंवा फारसी उपसर्ग आहे म्हणजे हा कसला तिकडून आलेला अव्ययीभाव समास झाला, बरोबर का नाही. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न माझ्या हिशोबाने कॅन्सल करावा लागेल आणि मग आपण पुढच्या 32व्या प्रश्नाकडे सरकूया. आपल्याला मदत करणाऱ्याला त्रास देणे या आशयासाठी कोणती म्हण आहे? बघा, नाकाला मिरच्या जोमणे. एखाद्याला आपण एखादी गोष्ट म्हणणार का, मी ह्याला बोलतोय तुझ्या का नाकाला मिरच्या जमल्या, राग येणे अशा पद्धतीने अर्थ असतो. नाकात व्यसन घालणे म्हणजे काय, एखाद्याला काबूत ठेवणे किंवा काय करायचं मर्यादा घालणे. चला, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. काय एखाद्याला कितीही उपदेश केला तर तो काय होतोय, वायात जातोय. आणि मग पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. नागिन पुसली पोसणाऱ्याला दिसली. कार्यक्रम ओके आहे. चला, प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतोय? प्रश्न क्रमांक 33, गरगर, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? उघड उघड इथं काय लय डोकं लावायचं नाही, अभ्यस्त शब्द आहेत. अभ्यस्त म्हणजे काय, आपण ह्याचं विश्लेषण बघूया नीटनेटकं. अभ्यस्त शब्द म्हणजे काय भानगड असते पोरांनो? एखादा शब्द हा अभ्यस्त आहे याचा अर्थ हा शब्द शब्दाच्या द्विरुक्तीने किंवा कशाने पुनरावृत्तीने तयार झाला. आता द्विरुक्ती पुनरावृत्ती हे काय सांगायची गरज नाही, माहितीये तुम्हाला पुनरावृत्ती म्हणजे काय. थोडक्यात काय बघू आपण की बाबा एखादा शब्द आहे, तुम्ही बोलत बोलत काय म्हणले, हिथं बी शब्द घर आहे, हिथं बी शब्द घर आहे, बरोबर. घर हा शब्द आणखीन एकदा येणे ह्याला म्हणायचं शब्द द्विरुक्त झाला, शब्द पुनरावृत्त झाला. आणि मग तुम्ही म्हणत असतात काय, सर लय माझ्या जीवाला घर घर लागली राव. घर घर हा शब्द कसा तयार झाला? घर ह्या शब्दाच्या डबल येण्याने घर हा शब्द द्विरुक्त झाल्याने, यालाच म्हणायचं अभ्यस्त. हे अभ्यस्त होत असताना म्हणजे डबल येत असताना काय होत असतंय, कधी कधी दुसरा शब्द किंचित बदल होऊन येतो. तुम्ही काय म्हणता, ह्याच्या पायात तर मी घरदार सोडलं, घरघरच्या ऐवजी दुसरा घर दार ह्या पद्धतीने आला. मग हा पण अभ्यस्त आहे, हा पण अभ्यस्त आहे. याच्यात फरक काय आहे, जर एकच शब्द दोनदा आला तर ह्याला म्हणायचं पूर्ण अभ्यस्त शब्द, पण दुसरा येताना शब्द किंचित बदलला याला म्हणायचं असतं कसला, अंश अभ्यस्त शब्द. आणि मग तुम्हाला इथं बाकीची भानगड नकोय. ह्याने इथं घर घर असेल, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड, दोन शब्द पूर्ण अभ्यस्त आहेत, दोन कसे आहेत, अंश अभ्यस्त आहेत. आपल्याला बाकीचं काय उद्योग वाढवायचा नाही, हे अभ्यस्त शब्द आहेत, विषय संपलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला 34वा प्रश्न, खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषणांचा गट ओळखायचा आहे. संख्या विशेषण तर आहे पण कसलं अनिश्चित. बघा पहिला पर्याय काय, चौथा, 60वा, पहिला. काय सांगायला लागले, हे 4 घरापैकी पहिले घर माझे आहे. पहिले म्हणजे क्रम लावलाय,
पप्पांचा आम्ही 60वा वाढदिवस साजरा केला. काय 59वा, 58, 57, 60वा क्रम लावायला लागला. हे काय सांगतंय तुम्हाला? हे विशेषण संख्या आहेत का? होय, पण कसली? क्रमवाचक. दुप्पट, दुहेरी, द्विगुणित काय व्हायला लागले हो? दोन रस्ते, दुसरा रस्ता, दुहेरी रस्ता. आता काय व्हायला लागले इथं? तुम्हाला त्याची काय करणार आहेत? आवृत्ती करायला लागलात. मग ह्याला म्हणायचं तुम्ही आवृत्तीवाचक संख्या विशेषण. 1 1, 10 10, 20 20, 100 पोर आहेत. तर 100 पोरामध्ये तुम्ही काय म्हणतात? 20 20 चा गट करा. म्हणजे तुम्ही ही 20 पोरं वेगळी केली. 2 2 चा गट करा, 5 5 चा गट करा, बरोबर, 10 10 चा गट करा. प्रत्येक 1 1 तुम्ही वेगळं विशिष्ट संख्येने वेगळं करायला लागला. ह्याला म्हणायचं असतंय हे पृथक्त्वदर्शक संख्या विशेषण. पृथक्त्वदर्शक संख्या विशेषण. आणि अनिश्चित म्हणजे संख्या आहे. समजा मैदानात 5 पोरं उभे आहेत. तुम्ही काय म्हणतात? सर मैदानात 5 मुले आहेत. 1 2 3 4 5. पण एवढी गर्दी आहे, मोजताच येईना. तुम्ही काय म्हणणार? सर मैदानात भरपूर मुलं आहेत, मैदानात खूप मुलं आहेत, मैदानात काही मुलं आहेत. काही म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, पण किती आहेत सांगता येईना. याला म्हणायचं अनिश्चित संख्या विशेषण. इत्यादी, थोडे, काही, फिक्स आकडा माहित नाही, पण एकापेक्षा जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. चला 35वा प्रश्न. विशेषणांना प्रत्यय लागून होणारे भाववाचक नामे व त्यांचे लिंग अचूक असलेला पर्याय निवडायचा. काही नाही, त्यांनी सांगितलंय ही सगळी भाववाचक नाम आहेत आणि त्याच्या पुढे आम्ही त्याचं लिंग दिलेलं आहे. योग्य आहे का तपास म्हणतंय. हे काय म्हणतंय? ही जी पर्याय क्रमांक ए आहे, विधान क्रमांक 1, ही नपुसक लिंग आहे. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचंय? त्याच्या अलीकडे ते लावून बघायचंय. ते मधुरपण, ते गोडपणा चालतंय का हो? तो गोडपणा असतंय, ते गोडपणा म्हणतोय. म्हणजे तुझा पर्याय कट झाला. येत तर विषयच काढायचा नाही, पुढे मला बघायचं पण नाही. माझा हा शब्द चुकलाय का नाही, पुढचं मला बरोबर असून उपयोग आहे का हो? नाही. खाली आलो. हे काय म्हणतंय? हे सुद्धा बी विधान हीच आहे म्हणतंय, नपुसक लिंग आहे. म्हणजे तुम्हाला काय लावायचंय पुन्हा एकदा? ते चतुरत्व बसला, ते मधुरत्व बसला, ते श्रेष्ठत्व बसला, ते कवित्व बसला. नियम पियम उगं पाठ करून जाताल. हे असंच करायचं असतंय. म्हणजे बी विधान तर बरोबर यायला पाहिजे. चला 3रा विधान म्हणतं ही स्त्रीलिंग आहे. म्हणजे काय? तिन्ही बसलं पाहिजे. बघा, ती चातुर्य, इथं चुकलं गणित. ते चातुर्य असतं. हे म्हणतंय ती चातुर्य, म्हणजे शी हे विधान कट आहे. चला 4थं म्हणतंय, 4थं विधान ही सुद्धा स्त्रीलिंगी, म्हणजे तिन्ही बसलं पाहिजे. ती चतुराई बसलं, ती चपळाई बसलं, ती दुलाई बसलं, ती शिलाई बसलं. म्हणजे काय बरोबर आहे? डी बरोबर आहे. म्हणजे कोण कोण? बी आणि डी बरोबर आहे. बी आणि डी बरोबर असलेला पर्याय आहे का? अय गँग, बी आणि डी बरोबर असलेला पर्याय आहे का? कार्यक्रम मला चुकायला लागलाय. ही म्हणते ए बी डी बरोबर, मला तर वाटत नाही ए बी डी बरोबर. ये उघड उघडे. इथं हिथल्या गोडपणामुळे गोंधळ झालेला आहे. मी आणखीन सांगत आहे, आपल्या हिशोबाप्रमाणे बी आणि डीच बरोबर यायला पाहिजे. पुन्हा एकदा, सर्व पर्याय तर असणारच नाहीत, विषय कट आहे. ही नपुसक लिंग म्हणते गोड पण असतं, तर ते नपुसक, ते गोड पण असलं असतं. गोड पण पाहिजे होतं, इथं गोडपणा आहे. मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय बरं का. ते गोडपण असतंय, गोडपणा हा तो गोडपणा असतोय. ठीक आहे. आपल्या हिशोबाने तर बघा बाबा, ये तर येणार नाही. बी आहे का? बी आहे. चला हा, शी येणार नाही. आपण जर क्रॉस व्हेरिफिकेशन करायला गेलो तर बघा, ते चतुरत्व, ते चातुर्य, ते प्रावीण्य, ते चातुर्य असतंय. बरोबर. ही म्हणतोय स्त्रीलिंग असणार नाही. पुन्हा एकदा प्रश्न बरोबर आहे का बघू द्या. विशेषणांना प्रत्यय लागून होणारी भाववाचक नामे आणि त्यांचं लिंग अचूक असलेला पर्याय. आपल्या हिशोबाने तर शी चुकीचं आहे. ती प्रावीण्य कसं असणार आहे? म्हणजे ऑलरेडी सी चुकणारच आहे. ही सी बरोबर म्हणते, तुझा विषय कट आहे. ही सी बरोबर म्हणते, तुझा विषय कट आहे. राहिले 2च पर्याय. ए बी डी बरोबर, ए बी डी बरोबर.
ह्याने काय केलेलं आहे माहितीये का पोरांनो, याला त्यांनी बरोबर धरून घेतलेला आहे. त्या गोडपणामध्ये गोंधळ झालेला आहे. माझ्या हिशोबाने बरोबर उत्तर फक्त बी आणि डी बरोबर येणार आहे. फक्त बी आणि डी. जरी इथं पहिल्या आन्सर की नुसार बी व डी बरोबर एवढंच उत्तर यायला पाहिजे. जरी पहिल्या आन्सर की नुसार त्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलं तर माझ्या हिशोबाने प्रश्न कॅन्सल व्हायला काही हरकत नाही. हा प्रश्न सुद्धा पुन्हा कॅन्सल होण्याच्या गतीत आहे. ओके, चला बाबा पुढे. चला पटकन पुढचा प्रश्न. काय म्हणतोय? 36वा प्रश्न बघा रे पोरांनो. 36वा प्रश्न काय आहे महाराज? तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, या म्हणीची समानार्थी म्हण ओळखायची आहे. बरोबर, म्हणजे हातातलं बी गेलंय, ज्याच्या भरोश्यावर हातातलं सोडलं ज्याच्या ती बी गेलंय, हातात काही शिल्लक राहिलेलं नाही. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. बघा पोरांनो, गाढव गेले ब्रह्मचार्य गेले. पर्याय क्रमांक 1च योग्य. हातात काहीच राहिलं नाही. गाढव बी गेलं आणि ब्रह्मचार्य बी गेलं, म्हणजे बोबाटा बी अंगलीत आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. गाळ्यात पडले झुंड हसू केले गोड येत नाही, केले तुका तुला करायला गेलो मला झालं, दुसऱ्यासाठी खडा खांदला ना आपणच पडलो, असं असते. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, म्हणजे जे खोटं आहे त्याला हित करून घ्या, त्याला कधी ना कधी त्याचा परिणाम भेटतच असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 37वा. काय म्हणते 37वा प्रश्न? काल फार पाऊस पडला. बरं, खूपच्या ऐवजी फार आहे, असू द्या. काय म्हणतोय? काल फार पाऊस पडला. या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता आहे? अर्थानुसार उघडे चारी पर्यायाकडे गेलो. विधानार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, उद्गारार्थी, सगळे होकारार्थी आहे का? आहे का? वाक्याच्या रूपामध्ये नाही म्हणून होकारार्थी आहे. ठीक आहे, पण आता ते विधान आहे, संकेत आहे, उद्गार आहे का विद्यार्थी आहे? उद्गारार्थी म्हणण्यासाठी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे, आहे का? नाही, विषय कट. विद्यार्थी म्हणण्यासाठी क्रियापद कसं पाहिजे होतं? मला इच्छा व्यक्त करणार, कर्तव्य सांगणार, म्हणजेच वा वी वे असणार पाहिजे होतं. राखावा, करावा. बरोबर आहे का? नाही, म्हणजे शी गट झाला. संकेत म्हणण्यासाठी विधानच 2 लागते ते, आणि जर तर किंवा अट असणं गरजेचं होतं संकेत म्हणण्यासाठी. अट आहे का? नाही. मग काय आहे? स्टेटमेंट आहे. काल खूप पाऊस पडलाय. स्टेटमेंट आहे, साधं विधान आहे, म्हणजे फक्त ये बरोबर आणि फक्त ये बरोबर आहे, बाकी चूक. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. ओके, चला पुढे. धातूंना कृत प्रत्यय लागल्याने जेव्हा शब्द तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? पोरांनो नीटनेटकं बघा. काय म्हणताय ते? धातूंना कृत प्रत्यय जोडून. आता कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय, काय भानगड आहे? प्रश्न विचारताना थोडं त्यांचा संभ्रम आहे. धातूंना कृत प्रत्यय लागल्याने तयार होणाऱ्या काय शब्द त्याला काय म्हणतात? तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्याकडे 2 प्रकारचे शब्द आहेत. एक शब्द आहे क्रियावाचक शब्द, दुसरा आहे क्रियावाचक नसणारा शब्द. ओके, एक शब्द काय आहे? क्रियावाचक, म्हणजे त्या शब्दातनं क्रिया व्यक्त होते, आणि एक क्रियाच नसते, मग तो काही पण असू शकतो. नाम असेल, विशेषण असेल, भानगड. ठीक आहे, मग समजा मी घेतला इथं शब्द मी घेतला समजा लढ. समजा मी इथं शब्द घेतला नवल. आता मला सांगा तुम्ही, लढण्याची क्रिया म्हणजे क्रियावाचक आहे. नवल मध्ये कसली क्रिया आहे? नाही, नवल हा शब्द क्रियावाचक नाही. मग आता ह्याला पण प्रत्यय लागणार आहे, बरोबर का पोरांनो? इथं जी काय लागायचं ती लागेल, आणि याला पण प्रत्यय लागणार आहे, जी काय लागायचं ती लागेल. लक्षात ठेवा. आता काय सांगायला, जर क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागला तर तो प्रत्यय असतो मित्रांनो कृत प्रत्यय, आणि क्रियावाचक नसणाऱ्या शब्दाला प्रत्यय लागला तर तो असतो तद्धित प्रत्यय. तो तद्धित प्रत्यय असतो. अजून एकदा आपण करू. समजा इथं नवलच्या ऐवजी मी काय केलं, इथं समजा शब्द घेतला मी गोड, किंवा मी इथं लढच्या ऐवजी शब्द काय घेतला समजा बस. बरोबर, हा,
आता आपण प्रत्यय लावून बघू. मी इथं बसला, प्रत्यय कुठला लागला? समजा मी लावला शब्द ताना, शब्द काय तयार झाला? बसताना. समजा मी इथं गोड, गोडचा इथं प्रत्यय काय लावला? पण, शब्द काय तयार झाला? गोड पण. आणि मग पोरांनो जे शब्द तयार झालाय का, क्रियावाचक शब्दाला जो प्रत्यय लागतो तो कृत प्रत्यय, आणि त्यापासून तयार झालेला शब्द म्हणजे तुमचा असतो कृदंत, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? धातू साधित सुद्धा म्हणतो. ह्यालाच आपण धातू साधित सुद्धा म्हणतो. आणि ज्यावेळेस तुमचा क्रियावाचक नसणारा शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लागला, तो प्रत्यय तद्धित प्रत्यय, आणि त्यालाच आपण काय म्हणायचं असतंय? नामसाधित, किंवा महाराज नीट नामसाधित, किंवा हीच तुमचं असतंय तद्धिते. तद्धिते किंवा नामसाधिते म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? या ठिकाणी तुमचं उत्तर यायला पाहिजे कृदंत, पर्याय क्रमांक 2. तद्धित नामसाधित तरी एकच असतं. चला पुढचा प्रश्न 39वा. रचनेनुसार वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तानाजी लढता लढता मेला, केवल वाक्य आहे का? केवल वाक्य होय का? एकच क्रियापद आहे म्हणून केवल वाक्य, संपला विषय. ये बरोबर. जे चकाकते ते सोने नसते, कोण आहे जोडायला? 2 वाक्य आहेत, जोडायला कोण आलंय? जे ते. जोडीने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्यच असतं, म्हणजे बीबी बरोबर. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, संयुक्त वाक्य. काय म्हणलं होतं आता? जर जोडलं गेलेलं वाक्य जोडीने जोडलेलं असेल, जो तो, जे ती, जे ते, जिथे तिथे, जर तर, जेव्हा तेव्हा, 1,00,000% मिश्र असतं, म्हणजे शीचूक. आम्ही जातो आमुच्या गावा, केवल वाक्य. आता बघा बरं पोरांनो, इथं आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा एक सिंगल वाक्य म्हणजे केवल वाक्य. म्हणजे कोण? ए आणि डी बरोबर. ए आणि डी बरोबर कुठं आहे? ही एन सी आहे का डी आहे मलाच कळाला. ए डी आणि सी बरोबर, ए बी ही, तर ए बरोबर बी बरोबर म्हणते, तू चूक आहे. आता ही दिलेल्या प्रश्नपत्रिकेत काय केलंय माहितीये का? त्यांनी दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हो का पोरांनो, ए बी डी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यांनी केले त्या खानाखुणा जे प्रश्नपत्रिका आहे त्याने, त्याच्यामुळे गोंधळ लागाना ती ही होईना गेले. बघा ए बी आणि डी बरोबर हे पर्याय आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढे कुठे गेलं पुढचं वाक्य? पुढचा प्रश्न 40वा. परभाषीय शब्द आणि त्यांच्या भाषा ह्यांचा योग्य तुम्हाला पर्याय निवडायचा असलेला. बघा, अरबी, गुजराती, कानडी, फारसी. अक्का अण्णाताई टका बोने सुख, अक्का अण्णाताई कांबळ्या, अक्का दिसली मला, शीला 4. शीला 4 असलेले पर्याय बघायचे तुम्हाला. हिथं आहे का? शीला 4 आहे. हिथं आहे का? नाही, म्हणजे तुझा कट पर्याय. शीला 4 हिथं 2 म्हणतंय, म्हणजे तुझा पटकट. शीला 4 हिथं पण आहे. चला पुढे. गुजराती. घी, दादर, शेठ, रिकामट्याकडा डबा. घी, दादर, शेठ मला दिसतंय बाबा, म्हणजे बीला 1. मला बीला 1 पाहिजे. आपल्याकडे 2च पर्याय राहिलेले होते. मला इथं बीला 1 दाखवतोय, इथं बीला 2 दाखवतोय, म्हणजे तुझा बी पटकट झाला. पर्याय क्रमांक 1 ऍब्सोल्युटली राईट आन्सर आहे. बघा, अरबी, खर्च, अर्ज, मंजूर, कनात, कैफ, बिस्पिल्ला, मेहनत हे सगळे शब्द तुमचे अरबी शब्द असतात. येला 3, बीला झालेलं आहे, शीला कानडी झालेला आहे 4. फारसी, पोशाख, सामना, अत्तर, हकीकत, सतरंजी, सनई सगळे तुमचे फारसी शब्द असतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. कार्यक्रम पुढचा. पोरांनो, पटत असलं तर लाईक फिक करा. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. फुकाट असते, फुकाट बरं का. त्याच्यामुळं हे करत चला. लय लेक्चर चॅनलवर लय भारी भारी लेक्चर ठेवलेले आहेत, बघत चला, फायदा होईल. चला, 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता कुठनं वाक्य घेतलंय, त्याला काय विचारायचंय आपल्यालाच कळलेलं नाही. तुम्ही म्हणत असताल कस काय? बघा नीटनेटकं. आपण चालू करू. प्रायोजक म्हणण्यासाठी आतमध्ये किती जण पाहिजेत? 2. एक करणारा, दुसरा करून घेणारा. मदारी माकडाला नाचवतो, नाचणार माकडे, प्रतिक्रिया करून घेणार मदारी. ताई बाळाला चालवते, चालणार बाळे.
पण चालण्याची क्रिया करून घेणारे ताई आहेत का इथं दोघ जण? 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको नाही, म्हणजे तुझा कट आहे पर्याय. सिद्ध म्हणण्यासाठी शब्द क्रियावाचक पाहिजे. बाबू बैलाला मारतो, मारण्याची क्रिया. सीताने आंबा खाल्ला, खाण्याची क्रिया. क्रियावाचक शब्द क्रियापद म्हणून पाहिजे, आहे का? नाही. विधानपूरक, आता क्रियापद विधानपूरक कसं असेल बरं पोरांनो? क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी शक्य क्रियापद आहे का? शक्य तर शक्यता दर्शवतो म्हणजे काय? सामर्थ्य दर्शवतो. दादाला टेकडी चढवते, चढण्याची शक्यता, आता त्याच्या अंगी आहे सामर्थ्य आहे. बाबूला आता बसवते, बाबू बसू शकतोय, बरोबर. आता मग राहिला प्रश्न विधानपूरक. मी तर विधानपूरक हा पर्याय आपलं काय ते क्रियापदाचा प्रकार मी बघितलेलाच नाही. अपूर्ण विधान क्रियापद हे बघितलं बाबा मी, पण अपूर्ण विधान क्रियापद म्हणण्यासाठी सुद्धा काय पाहिजे हो? वाक्यामध्ये विधी नाम पाहिजे किंवा विधी विशेषण पाहिजे, म्हणजे वाक्यामध्ये पूरक असतंय आणि त्याला म्हणतात अपूर्ण विधान क्रियापद. आता इथं बघा, 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको. मला तर हे गणितच कळा ना, विधानपूरक आहे का नाही ते आपल्या तर बुद्धीलाच पटा नाही. विधानपूरक आहे का नाही मला ही पण वाटत नाही. मी पुन्हा म्हणतोय हा प्रश्न कॅन्सल होईल. ओके. खाली पुढील पैकी शब्द साधित विशेषण कोणते? ओळखा. काय ओळखायचंय? शब्द साधित. शब्द साधित म्हणजे काय? क्रियावाचक नसलेल्या शब्दाला प्रत्यय लागणार. मग आपण सांगितलंय त्याचं, बघा पटकन. घरकुल, हवेशीर, मोकळीक, सावधगिरी. प्रत्यय लागल्यात का बघून घेऊ आधी. सावधगिरी, गिरी लागलाय. मोकळीक, इक प्रत्यय लागलाय. हवेशीर, शिर प्रत्यय लागलाय. घरकुल, घरकुल. बर, आमच्या समोर आलेल्या शब्दात एवढीच त्यांनी थीम दिलेली नाही. त्यांनी तुम्हाला काय थीम दिलेली आहे? जी काय असेल त्याच्यात काय पाहिजे? ते विशेषण पाहिजे. विशेषण पाहिजे म्हणजे ते कुठल्या तरी नामासाठी आलेलं पाहिजे. आता आपण चालू केलं. घरकुल हे ऑलरेडी नाम आहे. मोकळीक, मला मोकळीक मिळाली, हे पण नाम आहे. सावधगिरी हे पण नाम आहे, भाववाचक नाम आहे. मग हवेशीर, काय हवेशीर? काय हवेशीर? हवेशीर घर, हवेशीर जागा, हवेशीर वातावरण, बरोबर का नाही? म्हणजे ह्याच्या पुढची ही नामं झाली आणि ह्या नामाचं हवेशीर हे विशेषण झालं. पर्याय क्रमांक 2 उत्तर द्यायला पाहिजे. चला पुढे 43वा प्रश्न. काय म्हणते 43वा महाराज? 43वा प्रश्न. पुढील विधाने वाचायचे तर योग्य पर्याय निवडायचा आहे. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात. होय, वाक्याचे 2 प्रकार आमच्याकडे सांगितले. वाक्याचं स्वरूप काय आहे त्याच्यावरनं. काही वाक्य ही होकारार्थी असतात, काही वाक्य नकारार्थी असतात. होकारार्थी वाक्य हे करणरूपी असतं, नकारार्थी वाक्य अकरणरूपी असतं. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरनं काळाचा बोध होतो, विद्यार्थ नाही. काय असतो? ह्याच्याऐवजी काय पाहिजे? स्वार्थ किंवा स्वार्थी वाक्य म्हणायचं. विद्यार्थ कधी इच्छा, योग्यता, शक्यता, अंदाज इत्यादी व्यक्त व्हायला लागलं तर ते विद्यार्थी म्हणजे शी चूक. ए बी बरोबर शी चूक. ए बी बरोबर शी चूक. 3 नंबर योग्य आहे. चला पुढे 43 झालं. 44 कडे बघू. 44वा काय म्हणतोय? काय म्हणतोय 44? जोड्या लावायच्यात. काय जोड्या लावायच्या त्या? अर्थ वाक्याचा आणि त्याचा प्रकार. बघा, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. आपण एक जाऊ. तुम्ही अभ्यास करावा आलं का? क्रियापदाच्या रूपात वाविवे. पाठीमागच्या प्रश्नात सांगितलं वाविवे असेल की विद्यार्थी असते. म्हणजे काय? विद्यार्थी शी. शीला 1, शीला 1 कुठं कुठं आहेत? शीला 3 कट, शीला 4 कट, 1 आणि 2 मध्ये चालू करू. मुले अभ्यास करतात. 8 आहे का कुठली? नाही, विषय कट, संकेत नसणार आहे. इच्छा फिच्छा वाविवे आहे का? नाही, विद्यार्थी. क्रियापद बेस फॉर्म मध्ये म्हणजे मूळ रूपात आहे का? कर किंवा करा. अभ्यास कर, अभ्यास करा नाही, स्वार्थ आहे. वर्तमान काळ. क्रियापद नुसत्या काळाचा बोध करत असेल तर ते स्वार्थी असतं. म्हणजे येला 2 पाहिजे. ही तो म्हणतो येला 4 म्हणजे तुझा पर्याय कट झाला. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे.
बघू. आज्ञार्थी म्हणण्यासाठी काय पाहिजे? क्रियापद बेस फॉर्म मध्ये पाहिजे. मुलांनो रांगेत उभे राहा. राहतो नाही, राहिला नाही, राहावा नाही, राहा बेस फॉर्म मध्ये, म्हणजे शीला ते सॉरी बीला 3. निमंत्रण आले तर, जर तर आलेला आहे म्हणजे डीला 4. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. चला पुढे 45वा प्रश्न. काय करायचं तुम्हाला? जोड्या ही करायच्या, त्या विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला म्हणतोय ते योग्य. चुकीची कोणती? चुकीची बघा. भाविक. भाविक म्हणजे श्रद्धाळू, श्रद्धा असणारा. त्याच्या विरुद्धार्थी काय? अंधश्रद्धा असणारा नाही. मग बुद्धीला प्रमाण मानणारा, म्हणजे हे बरोबर आहे का? बरोबर आहे. दिव्य. एखादा दिव्य माणूस आहे, त्याच्या विरुद्ध खरं खरं असते सामान्य. सामान्य. पण काही ठिकाणी काय दिलं त्यांनी? दिव्य पार्थिव. असेल बाबा, पार्थिव म्हणजे माझ्या हिशोबाने त्रमुड आहे, पण दिव्य म्हणजे देवच असं करू किंवा जिवंत आहे असं समजू. आता काय करावं? त्यांनी दिलेतच पर्याय तसे. खेद, मोद. खेद म्हणजे काय? दुःख. मोद म्हणजे काय? आनंद. एकमेकाच्या विरुद्धार्थी आहेत का? आहेत. भ्रष्टाचार आणि खाबोगिरी हे दोन्ही बी माझ्या हिशोबाने एकमेकाचे समानार्थी आहेत. भ्रष्टाचार आणि खाबोगिरी ही एकमेकांचं काय आहेत? समानार्थी आहेत. माझ्या हिशोबाप्रमाणे याच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देतील. चुकीची कोणते? ओके. आता हे तर कसे त्यांनी अर्थच अशा पद्धतीने दिले, एकमेकाच्या विरुद्धार्थी जोड्या अशा दिल्या त्या, त्याला काय पर्याय नव्हता. दिव्याच्या विरुद्धार्थी खऱ्या अर्थानं सामान्यच यायला पाहिजे होतं. खेद ठीक आहे बाबा. हर्ष, मोद, संतोष, आनंद, त्याच्या विरुद्धार्थी खेद म्हणजे काय? दुःख, ही पण मान्य केलं. भाविक बुद्धिप्रामाण्यवादी ही पण मान्य केलं. दिव्य मला त्याच कस तरी वाटतंय, पण आहे बरं का. दिव्याला विरुद्धार्थी पार्थिव दिलेला आहे काही ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता पुढचे 5 प्रश्न उतारायचे, ती घेत नाहीत आपण. ठीक आहे. आवडलं लाईक करा, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशीच एखादी प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत थांबू इथंच. धन्यवाद. बाय.